चला क्षेत्ररक्षण सजला गेलाय, फलंदाज पाठवून द्या. स्वराज्य 11 सोनपेठ संघ आलेले आहेत. फलंदाज पंच आपापली जागा घ्यायची. 7 षटकाचा सामना असणार आहे. 2 षटकाचा पॉवर प्ले, 2 गोलंदाज मॅक्झिमम 2 षटक, 3 माफ करा 3 गोलंदाज मॅक्झिमम 2 षटक आणि 1 गोलंदाज 1 षटक टाकू शकेल. चला सोनपेठ संघाचा एक अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षाकडे पाठवून द्यायचा आहे. चला या दरम्यान पहिला चेंडू वाजूचा रिवर्स फटका सजवलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार. चेंडू एकदा फटकार खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक आहे आकिब. चांगलं क्षेत्ररक्षण आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसरा चेंडू निर्धाव. पहिलं षटक प्रगती पदावर आहे. 2 षटकाचा पॉवर प्ले असणार आहे. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. फलंदाज पुन्हा एकदा चांगला फटका आणि धाव घेण्याचा प्रयत्न. तिथे मिसअंडरस्टँडिंग झाली होती परंतु धाव पूर्ण झाली आहे. किरण राठोड आणि महेश. तर स्ट्रायकर एंडला महेश असतील, नॉन स्ट्रायकर एंडला किरणला पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवर वाजू. पुढचा चेंडू सुंदर चेंडू. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्याच्या नंतर या षटकामध्ये चांगली वापसी केली. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेमध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, पाठलाग होणार नाही आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा महेश स्ट्रायकर यांना फलंदाजी करेल. पुन्हा एकदा फटका खेळला चेंडू हवेमध्ये आणि विकेट किपर त्याच्या खाली. झेल बाद महेश. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या गेले ते 9 धावा 1 गडी बाद. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपल्याकडे वेळ कमी आहे. गोलंदाजी मार्कवर दुसरे षटक हाताळण्यासाठी विपिन पवनकरला आपण पाहतोय.
जो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय त्याचं नाव प्रवीण साबळे. आणि गोलंदाजी मार्कवर चेंडू दिसतोय तो विपिन पवनकरच्या हातामध्ये. अतिशय महत्वाचा सामना दोन्ही संघासाठी, डू ऑर डाय सामना. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये जाईल आणि जो संघ हारेल तो या स्पर्धेच्या बाहेर होईल. पुढचा चेंडू फटका तर मारलाय, क्षेत्ररक्षक त्या दिशेमध्ये आहे. विशाल राठोड चांगले क्षेत्ररक्षण आणि एकच धाव पाहायला मिळाली. आपण पाहतोय विपिन पवनकर गोलंदाजी मार्कवर धावतायत. स्ट्रायकर एंडला असतील आता प्रवीण साबळे. बघूया कसा सामना करतील. पुढचा चेंडू या दरम्यान बॅटचा टॉप एज लागला आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. पुन्हा एकदा प्रवीण साबळे जेलबाद. डीजे पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळालाय, परंतु पंचाचा इशारा हा वाईड म्हणजे अवांतर धावेची एका धावेची भर झाली आहे. आणि स्ट्रायकर एंडला जो फलंदाज आहे निलेश पुन्हा खुट्ट्या टप्प्याचा चेंडू हवेमध्ये सफर करतोय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे. गुड्डू आणि सुंदर झेल. चला निलेश बाद झाल्याच्या नंतर नवीन एक आयकॉन खेळाडू कृष्णा मुंडे. बघूया कसा सामना करतील. गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी हाताळत आहेत आतापर्यंत विपिन पवनकर. अतिशय महत्वाचा सामना या दिवसातला आजचा शेवटचा सामना. आणि काय महत्वाचा सामना आहे. बीसीसी भोकर संघ 2 हात करतीये स्वराज 11 सोनपेठ या संघासमोर. कारण सिच्युएशन तशी आहे. कारण या सामन्यामध्ये जो संघ हारेल तो या स्पर्धेच्या बाहेर होईल आणि जो जिंकेल तो क्वार्टर फायनल. काय रंगतदार सामना आहे. पॉवर प्लेटचा अंतिम षटक टाकलं जाते. गोलंदाज आहेत. गोलंदाजी मार्कवर विपिन पवनकर धावतायत कृष्णा मुंडेसाठी. कोणत्या लेन्सचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅटशी संपर्क झालेला नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. दरम्यान पुन्हा एकदा खेळ आहे. तिथं क्षेत्ररक्षक आहे. आखी चांगले क्षेत्ररक्षक आहे. जर विचार केला तर धावपलकार लागल्या गेलेले आहेत ते. 11 धावा 3 गडी बाद. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. 2 आयकॉन खेळाडू खेळपट्टीवर आहेत. किरण राठोड आणि कृष्णा मुंडे. गोलंदाजी मार्कवर विपिन पवनकर. कृष्णा मुंडेने काय फटका मारलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमा पार. जगदंबा कलेक्शन षटकार. पलकार लागल्या गेले ते 3 गडी बाद 17 धावा. कृष्णा मुंडे 6 धावावर फलंदाजी करतोय आणि किरण राठोड 6 धावावर फलंदाजी करतोय. म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 पॉवर प्लेचे षटक संपलेत. 17 धावा धाव पलकार लागल्या गेल्या. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय कारण पॉवर प्लेचे षटक संपलेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा वाजू गोलंदाजी करण्यासाठी.
आणि स्ट्रायकर एंडला असेल तो फलंदाज किरण राठोड. या सामन्यावर निश्चित होणार आहे का कोणता संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. गोलंदाजी मार्कवर वाजूने पहिले षटक चांगलं हाताळलं होतं. 9 धावा दिल्या होत्या. पुढचा चेंडू वाजूचा. यावेळेस काय पॉवरफुल फटका आणि चेंडूला पाडवलंय सीमा पार षटकार. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि झेल. किरण राठोड बॅक टू पवेलियन. चेंडूवर षटकार खाल्ल्याच्या नंतर वाजूने मात्र लेंथ परिवर्तन केले आणि बाद केलंय तो आयकॉन खेळाडू किरण राठोडला. तर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. चला, सोनपेठ संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत आलेला नाहीये. सोनपेठ संघ नाव काय नाव आहे की नाव आलेलं नाहीये. ऐकायला येत नाही हो सर. शुभम आहे का? शुभम चांगला चेंडू वाजूचा मात्र सुंदर चेंडू. किरण राठोड बाद झाल्याच्या नंतर जो फलंदाज आलाय शुभम. चांगला चेंडू परंतु विकेट किपर मिस झालाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. तुमचा अतिरिक्त खेळाडू आमच्याकडे पाठवून द्या. आलाय का? 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागले गेले ते 32 धावा, 4 गडी बाद. 4थं षटक. गोलंदाजी मार्कवर आपण अनिल राणेरला पाहतोय. 4थं षटक घेऊन आलाय. कृष्णा मुंडे असतील स्ट्रायकर एंडला फलंदाज. 32 धावा धावफलकावर लागले गेलेत. शुभम स्ट्रायकर एंडला.
एकदा फटका समोरच्या दिशेमध्ये खेळलाय शेख आखिब, चांगला क्षेत्ररक्षक आणि चांगला झेल. तीन फलंदाज यासेन आलाय मैदानाच्या आतमध्ये. शुभम बाद झाल्याच्या नंतर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अनिल रनेरला 32 धावा धावपलकार लागल्या गेलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे यासीनचा, परंतु पडल्याच्या नंतर काटा बदलणारा चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला निर्धाव स्वरूपात. 32 धावावर 5 गडी बाद झालेले आहेत स्वराज 11 सोनपेठ संघाचे. पुढचा चेंडू अनिलचा. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एक निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. पडल्याच्या नंतर काटा बदलणारे चेंडू आपल्याला गोलंदाज अनिल राणेर या गोलंदाजाकडून पाहायला मिळतात. धावसंख्या स्थिरावलेली आहे 32 धावा. या षटकामध्ये मात्र चांगली गोलंदाजी होती. तीन चेंडू मध्ये एकही धाव खर्च न करता एक विकेट प्राप्त केलाय गोलंदाज अनिलने. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुंदर गोलंदाजी. यावेळेस फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. चला, निर्धारित 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेल्या ते 36 धावा 5 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर 5वं षटक घेऊन आले गोलंदाज विपिन पवनकर. स्ट्रायकर यांना असतील आयकॉन खेळाडू कृष्णा मुंडे. चला, गोटू ढगे यांच्याकडून पारितोषिक आलंय. विपिन सर या चेंडूवर जर विकेट घेतील तर. मारलाय फटका. चला, पारितोषिक कंटिन्यू राहणार आहे विपिन सर साठी. तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आहे. चला, पंचाचा इशारा, वाईट चेंडू.
पुढचा चेंडू इनसाइड आउट फटका खेळलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमा पार. पंचाचा इशाऱ्याने बाकी आहे. षटकार. चला 200चे 300 झालेले आहेत. या षटकामध्ये जर विकेट घेतील विपिन पवनकर तर 300 रुपयाचं पारितोषिक आहे गोटू ढगे यांच्याकडून. धावसंख्या जाऊन पोहोचली 37 धावा. 37 लॉस ऑफ माफ करा 43. 43 धावा. पाचवं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा फटका मारलाय. आकाश आहे तिथे क्षेत्ररक्षक. चांगले क्षेत्ररक्षण आणि एक धाव. अजून एक कृष्णा मुंडे आहे. तोपर्यंत आशिया जिवंत आहेत या संघाच्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 44 धावा. 5 गडी बाद. पाचवं षटक प्रगतीपथावर आहे. 7 षटकाचा हा सामना असणार आहे. त्यामधलं 5वं षटक टाकलं जाते. कृष्णा मुंडे 7 चेंडू मध्ये 17 धावावर फलंदाजी करतोय. परंतु दुसऱ्या बाजूने मात्र साथ मिळत नाहीये. तर विचार केला तर 6 चेंडू मध्ये 4 धावावर फलंदाजी करतोय यासिन. टाका पुढचा चेंडू. यावेळेस पटकार मारलाय. अकीब सर आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि एक धाव. हो पुढचा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका आणि चेंडू करतोय हवाई सफर. काय षटकार. रिवा नागेश जाधव यांच्याकडून संदीप पाटलासाठी पारितोषिक आहे. जर झेल घेतला तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागले गेले ते 51 धावा. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संदीप पाटलासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. रिवा नागेश जाधव यांच्याकडून झेल घेतला तर. जाऊया सामन्याकडे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावा. गोलंदाजी मार्कवर अनिल राणेर. स्ट्रायकर एंडला फलंदाज असतील ते यासिन शेख. यावेळेस फटका सजवलाय आणि चेंडूला पाठवले सीमा पार. षटकार. कृष्णालाही माहिती आहे की शेवटचे 12 चेंडू टाकले जात आहेत. तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 56. असं माफ करा 57. 57. पुढचा चेंडू थोडासा मिस्त्रो म्हणावा लागेल आणि धाव पूर्ण केली. परंतु फरक पडणार नाही एकेरी दुहेरी धावेने. परंतु स्ट्रायकर यांना पाठवले गेले ते कृष्णाला. चला 22च्या रूपातली धाव असणार आहे. पुढचा चेंडू. गोलंदाजी मार्कवर अनिल राणेर आहे आणि धावपलकार लागल्या गेल्या त्या 58 धावा.
आता फटका खेळलाय, धाव घेण्याचा प्रयत्न केलेला जात नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अद्याप 3 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावर लागल्या गेल्यात ते 58 धावा. अजूनही 9 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पडणं बाकी. 58 धावा धावफलकावर धावसंख्या लागली गेलेली आहे. कृष्णा मोंडे 23 धावावर फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू अनिलचा. लेंथ परिवर्तन पाहायला मिळाले. प्रयत्न होता स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न फलंदाज कृष्णा मोंडे यांच्याकडून, परंतु लेंथ परिवर्तन. गोलंदाज अनिल राणे, कौतुक केलं पाहिजे अनिलचा. केवळ 10 धावा खर्च केल्या, दुसरं षटक टाकतोय आणि 1 गडी बाद केलाय. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. बॅटचा टॉप एज लागलाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि बघा काय झेल घेतलाय, काय अंडरस्टँडिंग आहे तिथे. पाहायला मिळाले अनिल कडून. 200 रुपये पारितोषिक आले अनिल राणेर साठी, या झेल साठी. सहा षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेल्या त्या 58 धावा. माफ करा, 1 चेंडू अजूनही बाकी आहे. गजानन डवरे असतील स्ट्रायकर एंडला. निर्धाव म्हणजे निर्धारित 6 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेल्या त्या 58 धावा. अनिलचं मात्र कौतुक केलं पाहिजे. 2 षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद केले. अनिल राणेरचा काय झेल पाहायला मिळालाय. म्हणजे आकिबचा प्रयत्न होता तिथे, पास केले अनिलकडे आणि सुंदर झेल घेतलाय. म्हणजे 50-50 गुण दोघांना द्यावे लागतील. आकिब सर तिथून धावून आलेत. जर प्रयत्न आकिब सरनं केला नसता तर अनिलनेही झेल टिपला नसता. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज विशाल राठोड आलेला आहे आणि स्ट्रायकर यांना फलंदाज जर पाहिलं गेलं तर यासिन शेख. चला लवकर खेळवा. नाझिम भाई यांनी सुद्धा मैदानावर आपली उपस्थिती लावली. कमिटीच्या वतीने त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. या दरम्यान फटका सजवलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. भैया सोनपेठ संघ थोडंसं बॅनरला चिटकू नका, धन्यवाद भाऊ, कारण बॅनर पडतंय ते. यार पुन्हा एकदा फटका खेळलाय. 1 धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय परंतु नकार दिलाय आणि 1च धाव थर्ड अंपायर करे रेफर केलंय आमचे पंच. नॉट आउट. पुढचा चेंडू विशालचा. गजानन साठी आणि काय फटका, काय फटका मारलाय भाऊ आणि चेंडूला पाडवले सीमा पार षटकार. चला विकेट साठी नाझिम भाई यांनी पारितोषिक ठेवले तब्बल 501 रुपयाचं. विकेटला 500 रुपये नाझिम भाई यांच्याकडून विशाल राठोड साठी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 69 धावा.
अद्याप 3 चेंडू पडणं बाकी आहे विशाल राठोडचे. फटका खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव पूर्ण झाली. या दरम्यान चेंडू हवेमध्ये आहे, एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक खाली होता परंतु झेल टिपू शकलेला नाहीये. 500 रुपये विशाल राठोडच्या जवळपास हुकले. शेवटचा चेंडू, 72 धावा धावफलकार लागल्या गेलेत. पुन्हा एकदा फटका मारलाय, क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जातोय 1 बॉल सीमा पार, चौकार. संघासमोर 75 धावा काढल्या होत्या आणि या सामन्याचा जर विचार केला तर या संघाने मात्र 76 धावा काढलेल्या आहेत. बघूया. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय सोनपेठ संघ. स्वराज 11 सोनपेठ संघाला विनंती आहे का क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय लवकरात लवकर. चला पंच एकदा सांगून द्या, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, बॉल पाठवून द्यायचंय. बॉल आकाश, टायगर टायगर, बॉल बॉल. एजे इकडावर राजू भाऊ कवडे जिथं कुठं असतील इकडे पेंडॉलकडे यायचे. हां क्षेत्ररक्षण लागले गेले, फलंदाज आलेले आहेत, पंच तयार आहे, कॉमेंटेटर तयार आहे, लाईव्ह स्कोरिंग वाले आमचे तयार आहेत, ऑफलाईन स्कोरर सुद्धा तयार आहेत आणि आमचे क्रिक हिरोचे साई पाटील ते तुझा तयार आहेत. ऑल सेट, लेट्स प्ले. चला 3 षटकारासाठी पारितोषिक आले नाझीम भाई यांच्याकडून. तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. स्ट्रायकर यांना वाजू, गोलंदाजी मार्कवर अतुल कदम. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, आपल्याला माफ करा वाईटचा चेंडू पाहायला मिळालाय. पंचाचा इशारा, वाईटने सुरुवात झाली. बीसीसी बोकर संघाच्या धावसंख्येची धावपलकावर 1 धाव लागली गेलेली आहे. गोलंदाजी मार्कवर अतुल आहे.
चांगला चेंडू, सुंदर चेंडू पाहायला मिळालाय निर्धाव स्वरूपाचा. फुलटा चेंडू आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. प्रवेश करेल क्वार्टर फायनल मध्ये. पुढचा चेंडू एकदा स्टेट ग्राउंड द ग्राउंड फटका खेळला. प्रयत्न केला जातोय. सुंदर प्रयत्न. चेंडूला अडवलं गेले आणि एकच धाव. धावसंख्या वाढली. 6 धावा धावपलकावर लागल्या गेल्या आहेत. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर 1 आहे आणि स्ट्रायकर एंडला असतील आता प्रशांत आडे. घडत्या लेनचा चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये चेंडू. आखुडत्या लेनचा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू सीमा पार चौकार. ॲडव्होकेट विशाल दंडवे मित्रमंडळ आयोजित आमदार चषक 2025 आजचा 3रा दिवस आणि शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये. या लीगचा शेवटचा दिवस उद्या होणार आहे. समोर टाकलेला चेंडू यावेळेस समोरच्या दिशेमध्ये खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण केली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेले आहेत ते. सही 15 धावा. गोलंदाजी मार्कवर किरण राठोडला पाहतोय. एक आयकॉन खेळाडू. पॉवर प्लेचं शेवटचं षटक टाकले जाते. स्ट्रायकर एंडला असतील प्रशांत आडे. नॉन स्ट्रायकर एंडला वाजू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर 15 धावा लागल्या गेल्या आहेत. 77 धावाचा पाठलाग करतोय बीसीसी भोकरचा संघ. साखोडत्या टप्प्याचा चेंडू. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न मिस झालाय. तर चेंडू सुद्धा आपल्याला डॉट पाहायला मिळालाय. एकदा गोलंदाजी मार्कवर किरण राठोड चांगली गोलंदाजी करतोय प्रशांत आडेसाठी. केवढं फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेमध्ये. एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली 16 धावा. दुसरं षटक टाकलं जाते मैदानाच्या आतमध्ये. अतिशय महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग खचाखच भरताना चारही बाजूनं. 77 धावाचा पाठलाग करतोय लोकल टीम, होम टीम बीसीसी भोकर. गोलंदाजी मार्कवर आपण किरण राठोडला पाहतोय. स्ट्रायकर एंडला वाजू. काय चेंडू टाकलाय. सुंदर चेंडू. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आपला लेंथ बदललाय गोलंदाज. लेंथ आणि लाईन दोन्ही बदलली गोलंदाजाने. किरण राठोड एक आयकॉन खेळाडू. या सामन्यात मोठी फलंदाजी करू शकला नाही परंतु गोलंदाजी मात्र चांगली करतोय. अद्याप 4 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केलेली आहे. गोलंदाज किरण राठोडने पॉवर प्लेच्या षटकामध्ये या प्रकारची गोलंदाजी अनपेक्षित असते परंतु ते काम अद्याप करून दाखवले गोलंदाजाने.
या दरम्यान फटका इनसाइड आउट आणि चेंडूला पाठवलाय सीमा पार चौकार. प्रयत्न आणि झालाय सक्सेसफुल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेल्या ते 21 धावा. बॉल तीस चेंडू मध्ये 56 धावांची गरज असणाऱ्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. इरफान सय्यद इरफान उर्फ इम्मू आणि स्ट्रायकर एंडला आहे वाजू. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. चला बॉल घासून ठेवा. चेंडू आणि काय पॉवरफुल फटका आहे. चेंडू सीमा पार जगदंबा कलेक्शन षटकार. मार्कवर इरफान पुन्हा एकदा काय फटका मारलाय भावा. षटकार. अभी ये गेंद पे अगर छक्का मारते हैं वाजू तो नाजिम भाई इनकी तरफ से तब्बल 2000 रुपए का पारितोषिक है. मारला इनसाइड आउट फटका. एक धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली 34 धावा. रिक्वायर्ड रन रेट जे आपल्याला पाहिजे ते 9.92. चेंडू लोअर फुल टॉस खेळून काढलाय. कृष्णा आहे तिथे क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 35 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक तिसऱ्या षटकाचा. स्ट्रायकर एंडला मात्र वाजू आणि पंचाचा इशारा नो. वाजवला आणि पुढचा चेंडू सुद्धा नो बॉल. षटकार. बॉल फेकायचा आहे. प्रेक्षक हा आलाय.
धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया उस बच्चे का जिसने गेंद को फेंका है। आगे चल के बहुत बड़ा खिलाड़ी बनेगा तू। पुन्हा एकदा फ्री हिट आणि चेंडू जातोय सीमा पार षटकार। वाजू नाम सुन के बजाना वाला समझे क्या? फायर है मैं फायर। वाजू काय फलंदाजी करतोय। 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती केवळ 49 धावा। आता मात्र इक्वेशन राहणार आहे 24 चेंडू मध्ये तब्बल 28 धावांचं। गोलंदाजी मार्कवर किरण आणि स्ट्रायकर एंडला प्रशांत। दिशा देण्याचा प्रयत्न परंतु नकार दिला प्रशांत आडेने। काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये? पुढचा चेंडू प्रशांत आडेसाठी किरण राठोडचा। चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला। पहिले 2 चेंडू निर्धाव चेंडू 22 चेंडू 28 धावांची गरज असणार आहे। प्रशांत आडे 9 चेंडू मध्ये 11 धावा आणि वाजू 13 चेंडू मध्ये 35 धावा, ज्यामध्ये 4 षटकार 2 चौकार। चांगली पार्टनरशिप, पुन्हा एकदा सुरक्षितरित्या खेळाय। दिमागदार फलंदाजी म्हणावी लागेल तिथे प्रशांत एडेंचे, कारण पाठवलंय ते स्ट्रायकर एंडला वाजूला। हा ओके ओके चालते। इकडे हो कॅमेरा जवळ, इकल्या कॅमेरा जवळ इकल्या। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु मिस झालाय। चांगली गोलंदाजी आहे। 50 धावा आणि 50 धावांची पार्टनरशिप दोन्ही ओपनिंगच्या फलंदाजाची मोठी पार्टनरशिप आहे। चांगली भागीदारी पाहायला मिळाली आहे। दिमागदार खेळ दोन्ही फलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस फुल टच चेंडू, फटका मारलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि 1 धाव। एकोणीस चेंडू मध्ये 26 धावांची अजूनही गरज आहे। काय फटका मारलाय भाऊ, सुंदर फटका पाहायला मिळालाय आणि 1 धाव। 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या ते 52 धावा, बिनबाद 52। आता 18 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे। एका बाजूला पाहिलं तर खूप लांबचा प्रवास करून आलेला स्वराज्य 11 सोनपेठचा संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर त्याच्यापेक्षाही लांबचा प्रवास करून आलेला बीसीसी भोकरचा संघ। या दोन संघादरम्यान होणारा सामना। आता 18 चेंडू मध्ये 25 धावांची गरज। स्ट्रायकर एंडला प्रशांत आडे, गोलंदाजी मार्कवर 1-1। काय फटका मारलाय, बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखा चेंडू जातोय आणि 1 धाव पूर्ण केली आहे। प्रशांत आडे मात्र सुंदर काम करतायत। ज्यांना ज्या कामासाठी पाठवलंय ते काम मात्र चोख आहे प्रशांत आडेचं। वाजूला स्ट्रायकर एंडला पाठवतायत आणि वाजू मात्र वाजवत आहे। यावेळेस चांगला चेंडू 1-1चा, पडल्याच्या नंतर कमी उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला निर्धाव स्वरूपाचा। आता मात्र इक्वेशन आहे 16 चेंडू मध्ये 24 धावा
सामना अजूनही रंगतदार आहे, सामना संपलेला नाहीये. 16 मध्ये 24 आहे. यावेळेस चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता आणि चेंडू जातोय थर्ड मॅन सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. करतो 40 रनों पे बल्लेबाजी कर रहे हैं वाजू, कि बहुत बढ़िया. अगली गेंद एक एक ही सामना करेंगे वाजू. आगे आकर खेल दिया, कोई फील्डर नहीं और गेंद जा रही है सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौका. विजय सूर्यस्कर यांचं आगमन झालेलं आहे आणि पुन्हा एकदा चेंडूला पाठवले सीमा पार चौकार. शेवटचा चेंडू आणि 48 धावांवर फलंदाजी करतोय. 48 रनों पे बल्लेबाजी कर रहे हैं वाजू. अब 2 रनों की दरकार अपने निजी अर्धशतक के लिए. अगली गेंद उसे खेल दिया जब तक फील्ड होती, कोई रन नहीं. ओवर की समाप्ति. आणि 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गजानन गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. प्रशांत आडे 14 धावांवर फलंदाजी करतायत आणि वाजू 48 धावांवर फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवर गजू. चांगला चेंडू, पंचांचा इशारा वाईड. हलक्या हाताने खेळलाय, सुंदररित्या खेळून काढलाय प्रशांत आडेने आणि 1 धाव पूर्ण केली आणि स्ट्रायकर एंडला पाठवलंय वाजवण्यासाठी वाजूला. चला प्रेक्षक वर्गामध्ये पाहूया आपण. आवाज 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 येतोय प्रेक्षक वर्गामधून, कारण 48 धावांवर फलंदाजी करतोय. हे बघा आवाज. मारला षटकार. एक बार बैट दिखाइए. वाह 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 वाह, एकदा टाळ्या उजव द्या प्रेक्षक. काय फलंदाजी केली आहे वाजू. मॅन फ्रॉम आदिलाबाद, तेलंगणा स्टेटचा खेळाडू. आणि अनिल बेर्देवाडने एक हिरा ओळखून काढलाय आणि वाजूला बोलवलंय आपल्या संघात. आणि काय फलंदाजी केली आहे भावाने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडाले, जमिनीशी धावतय ते क्षेत्ररक्षक मुंडे आणि 1 धाव पूर्ण केली. अजूनही 3 धावांची गरज असणार आहे. या दरम्यान फटका खेळा आणि एक पारितोषिक आले वाजूसाठी. डीजे एक बार बजाव डीजे.